हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाब फुलाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गुलाब एक सुंदर फूल आहे. गुलाबाला इंग्रजीत रोज म्हटले जाते. या फुलाला जगातील सर्वात सुंदर आणि सुगंधित फूल मानले जाते. या फुलाला प्रेमाचे प्रतीक देखील मानतात. गुलाबाच्या फुलात खूप सारे छोटे छोटे टोकदार काटे असतात. गुलाब रोझेस कुटुंबाशी संबंधित एक कोमल फूल आहे. याचे वैज्ञानिक नाव रोझा आहे. गुलाब दिसण्यात खूप सुंदर असते. हे फूल अनेक रंगांमध्ये आढळते, ज्यात लाल, गुलाबी आणि काळ्या रंगाचा समावेश आहे. परंतु भारतात लाल गुलाब मोठ्या प्रमाणात आढळते. गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंना उघडलेल्या असतात. गुलाबाचे फूल व पूर्ण झाड काटेदार असते. गुलाबाचे झाड सदाबहार असते आणि जास्त करून 4 ते 6 मीटरपर्यंत वाढते. जगभरात गुलाबाच्या फुलांच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. गुलाबाच्या फुलांची शेती जगभरात केली जाते. भारतात बरेच लोक आपल्या घराच्या अंगणात गुलाबाचे झाड लावतात. आपल्या देशात 7 फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाब दिवस साजरा केला जातो. गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच प्रेमी जोडे एकमेकांना गुलाब भेट देतात. गुलाबाचे प्रकार. पांढरा गुलाब. पांढरे गुलाब खूपच सुंदर दिसते. हे फूल पृथ्वीच्या उत्तरी भागात सापडते. लाल गुलाब. लहान मुलात सुंदर व सुगंधित फूल असते. हे फूल सर्व देशात मोठ्या प्रमाणात आढळते. या फुलाला प्रेमिकाद्वारे वापरले जाते. काळे गुलाब. काळे गुलाब पूर्णपणे काळे नसते, ते हलक्या काळ्या रंगात असते. काळे गुलाब जास्त करून तुर्की देशात आढळते. गुलाबी गुलाब. गुलाबी गुलाब हे लाल गुलाबाप्रमाणेच दिसण्यात सुंदर असते. याशिवाय ते सुगंधित पण असते. या गुलाबाचे उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. गुलाबी गुलाब. या फुलाचे उपयोग. सुगंधित फूल असल्याकारणाने गुलाब रोज पूजेसाठी वापरले जाते. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांचे तसेच सत्कार करताना अभिनंदन म्हणून गुलाब दिले जाते. काही स्त्रिया आपल्या केसांमध्ये गुलाब लावतात. गुलाबापासून गुलाबजल, गुलकंद, अत्तर, सरबत, तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात. गुलाबाच्या फुलाचे झाड काटेदार असते. गुलाबाचे फूल जगभरात वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते. जगभरात गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आहे. भारतात असलेल्या राजस्थानमधील जयपूर शहराला गुलाबी शहर म्हटले जाते. गुलाबाच्या फुलाला 4 विभिन्न भागांमध्ये वाटले आहे. हायब्रिड टी, फ्लोरिबंडा, पॉलिएन्था, मिनिएचर लता गुलाब असे मानले जाते. गुलाब रोजपासून तयार होणाऱ्या परफ्यूमचा शोध नूरजहांने इसवी सन 1620 मध्ये आपल्या विवाहाच्या वेळी केला होता. गुलाबाच्या फुलात खूप साधे औषधीय गुण असतात. यामुळे हे फूल औषधी बनवण्यात वापरले जाते. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून गुलकंद बनवले जाते. गुलाबापासून बनणाऱ्या गुलाबजलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुलाबजल डोळ्यात टाकल्याने डोळ्याच्या समस्या दूर होतात. गुलाबाचे फूल मंदिर, मंडप आणि पूजेच्या स्थानी जास्त वापरले जाते. गुलाब हा फारसी शब्द आहे. या फुलाला इंग्रजीत रोज म्हटले जाते. शिवपुराणमध्ये गुलाबाला देवपुष्प म्हटले गेले आहे. युरोपमधील काही देशांनी गुलाबाला आपले राष्ट्रीय फूल घोषित केले आहे. आपल्या देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या जॅकेटमध्ये गुलाबाचे फूल लावत असत. गुलाबाला फुलांचा राजा देखील म्हटले जाते. बहरलेल्या गुलाबाच्या फुलांवर फुलपाखरू येऊन त्याचे रस शोषतात. भारतात दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते.